प्रकरण 5वे, चॅप्टर नंबर 4, 5th, हीट, उष्णता. त्या चॅप्टरचा प्रॉब्लेम घेऊया आपण. पहिला बघा, 1 ग्रॅम वस्तुमानाचे 2 पदार्थ अ आणि ब यांना सारखे उष्णता दिल्यास अ चे तापमान 3 अंशने तर ब चे तापमान 5 अंशने वाढवले, यावरून अ व ब पैकी कोणाची विशिष्ट ऊर्जा जास्त आहे समजून घ्या. आता equality is given to the two objects A and B of mass 1 gram. Temperature of A increased by 3 degree and B by 5 degree. Which object has more specific heat and by what factor? समजा हा तुमचा कुठला आहे? A आहे आणि हा B आहे. अ आणि ब यांचं वजन प्रत्येकी किती आहेत? 1 ग्रॅम, सारखेच आहे. करेक्ट. दोघांना सारखीच हीट दिली आपण. बरं ना. याच आपण कितीने वाढतंय? 3 डिग्री सेंटीग्रेड आणि यांनी किती आहे? वाढवायचं. तर याच्यापैकी स्पेसिफिक हीट कोणाची आणि किती पटीने जास्त आहे ते त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ओके, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. ओके, आता आन्सर बघा काय आहेत. heat absorbed, correct, by object A. Heat absorbed by object A. Q काय असते? हीट. मराठीमध्ये पदार्थ अने शोषलेली उष्णता आपण काय घेतो? QA. बरोबर. फॉर्म्युला काय? MA CA TA. ए म्हणजे अ. तसेच हीट ॲब्सॉर्ब झालं ते बाय ऑब्जेक्ट बी QB. मराठीमध्ये पदार्थ बने इथं ने म्हणा शोषलेली उष्णता QB बरोबर MB CB डेल्टा TB. आता तुम्हाला गिवन दिलेलं काय? वस्तुमान दोघांचं सारखं आहे, म्हणजे MA आणि MB काय? दोघांचा सारखा आहे. करेक्ट. तसंच दोघांना सारखीच उष्णता दिलेली आहे. हीट काय दोघांची सारखीच आहे. बघा, एक सारखी उष्णता म्हटलेली आहे, इक्वल हीट म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? इक्वल हीट. म्हणून बघा या ठिकाणी QA बरोबर QB आणि काय तुमचं आणि MA बरोबर MB गिवन दिलेले. हे झालेलं आहे. तसेच टेम्परेचरचा फरक पण दिलेला आहे सिमिलरली. तसेच डेल्टा TA 3 डिग्री सेंटीग्रेड दिलेले आहेत. डेल्टा TB 5 डिग्री सेंटीग्रेड दिलेला आहे. बघा या ठिकाणी
म्हणून मग क्यूए बरोबर क्यूबी. तुमचा क्यूए काय आहेत? एमए सीए डेल्टा टीए. क्यूबी काय आहेत? एमबी सीबी डेल्टा टीबी. एमए काय घ्या? एमबी घ्या डेल्टा टीए. एमबी सीबी डेल्टा टीबी. सिन्स एमए बरोबर काय आहेत? एमबी आहेत. करेक्ट. म्हणून एमबी काय एमबी घेतला. हा एमबी एमबी काय झाला? कट झाला. म्हणून सीए डेल्टा टीए सीबी डेल्टा टीबी. म्हणून मग सीए डेल्टा टीए किती आहेत? 3. डेल्टा टीबी किती आहेत? 5. इकडे जाऊ द्या, भागी लिहून जातील. म्हणून सीए बरोबर 5/3 सीबी. हा फक्त गुणेच काय केला? भागिले गेला. आणि हेच झालं तुमचं काय? आन्सर. ओके. This implies object A has more specific heat. याला जास्त कारण 5/3 याच्या लागतोय, म्हणून काय लागेल? मोर specific heat than object B. सॉरी, ते धिस म्हणा या ठिकाणी. ओके. This implies object A has more specific heat than object B by factor of what? 5/3. मराठीमध्ये काय येईल? म्हणून पदार्थ अ ची उष्माधारकता पदार्थ ब पेक्षा 5/3 पटीने जास्त आहे. ओके. इथं हे प्रॉब्लेम संपलेला आहे. एकदम इझी आहे. दुसरा बघा. पदार्थ बर्फ बनवण्यासाठी कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनवण्यासाठी द्रवरूप अमोनिया वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रूपांतर करायचे आहे, तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? अमोनियाचा बाष्पनाचा प्रकरण किती आहे? उष्मा 3.41 कॅलरी पर ग्रॅम आहे. Liquid ammonia is used in an ice factory for making ice from water. If water at 20°C is to be converted to 2 kg ice at 0°C, how many gram of ammonia are be evaporated? Given the latent heat of vaporization of ammonia equals to what?
341 कॅलरी पर ग्रॅम. ॲन्सर बघूया आता आपण. आता आता बघा, टू कन्वर्ट वॉटर at 20 degrees centigrade into ice at 0 degrees centigrade, heat energy Q need to be taken off. Need to be. याचा अर्थ यातली ऊर्जा काय घेतली पाहिजे, काढून घ्याव्या लागतील. मराठीमध्ये म्हणा, समजा 20 अंश तापमानाचे पाणी 0 अंश तापमानाला बर्फ करण्यासाठी उष्णता ऊर्जा Q काढून टाकावी लागेल. यातली सगळ्यांना काढून टाकावी लागेल. मग अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, according to principle of heat exchange, मराठीत उष्णता विनिमय तत्वानुसार Q equals to heat energy to be given of in cooling water from 20 degrees centigrade to 0 degrees centigrade, कंसात Q1 plus heat energy to be given of to convert water 0 degrees centigrade into ice at Q2. मराठीमध्ये बघा, 20 अंश तापमानाचे पाणी तापमानाला थंड करण्यासाठी
काढलेली उष्णता ऊर्जा कंसात Q1 अधिक 0 अंश तापमानाच्या पाण्याचे 0 अंश तापमानाला बर्फ करण्यासाठी काढलेली ऊर्जा Q2 म्हणा, याला काय म्हणा, Q2. परंतु but Q1 equals to M water C water डेल्टा टी. आता पाण्याचं मास 2 kg दिलेत. किती दिलेत? 2 kg. किलोग्रॅम आहे, ग्रॅम मध्ये करून घ्यायचे. ग्रॅम मध्ये करताना किती ने भागतो? 1000 ने गुणतो. सी वॉटर किती असते? 1 इंटू डेल्टा टी. 20 मधून 0 गेले. इथे काय म्हणू आपण? मास ऑफ वॉटर मराठीत पाण्याचे वस्तुमान 2 किलो दिलेले आहेत. तर 2 गुणिले 10⁻³ ग्रॅम मध्ये येईल. 2000 ग्रॅम. ते 2⁻³ आलेला आहे. बरोबर 2 गुणिले 10⁻³ 20 शून्य किती उरले? 20. आणि 20 जुने 40 10⁻³ कॅलरी आला. आता Q2 काढून घेऊया. या वॉटरला आता मेल्टिंगला आपण काय म्हटले? 0 परत 0 मध्ये करायचं, म्हणजे 0 M वॉटर सॉरी लॅटंट हीट काय करते? ही मेल्ट करते. कोणाला? आईसला. ते कितीला करते? 80लाच करते. म्हणजे 80 दुने 160 कॅलरी. फॉर्म्युला काय म्हटलं आपण? Q इक्वल्स टू, या ठिकाणी बघा, Q1 अधिक Q2. करेक्ट. म्हणून 40 गुणिले 10⁻³ अधिक 10⁻³ तुम्ही बाहेर कॉमन काढून घ्या. म्हणून Q 40 अधिक 160 गुणिले 10⁻³ कॅलरी. Q बरोबर 210⁻³ कॅलरी आला. मग एवढी हीट आपल्याला काढून घ्यावा लागेल त्या पाण्यातून, तेव्हा तो बर्फ होईल. धिस हीट एनर्जी इज टू बी taken off using
Say m mass of liquid ammonia. म्हणून एक मिनिट. द्रवरूप अमोनिया द्रवरूप अमोनिया वस्तुमान m. एक मिनिट जरा चेंज करूया आपण. वस्तुमान m असलेल्या म्हणून वस्तुमान m असलेल्या द्रवरूप अमोनियातून वरील उष्णता ऊर्जा काढून घ्यावी लागेल. करेक्ट. मग एवढी झाली. आता हे कसं झाले आईस झाली बर्फाची. आता अमोनियाचे काढून घेऊया. Q बरोबर m L व्हेपरायझेशन अमोनिया. मराठीत काय येईल m L बाष्प अमोनिया Q किती काढलाय आपण 200 10चा 3 बरोबर. m काढायचा आहे. अमोनियाचा बाष्पनांक किती दिलाय अप्रकट उष्मा 341. म्हणून मग 10चा 3 m. तर मी डिरेक्टलीचं उत्तर तुम्हाला सांगतो. पुस्तकात जे ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. पुस्तकाचे उत्तर दिले ते आहे तुमचं 586.5 kg. सोडून द्यायचंय. बघा या ठिकाणी आता भागाकार 341 200 वर किती शून्य हे 1 2 आणि 3. 5 त्रिक 15 6 त्रिक 18. समजा याला जर 6 ने गुणला आपण तर 6 1 6 6 चौक 24 7 2 18 2 20 21 20 होतात. म्हणून आपण किती ने गुणूया 5 ने गुणूया. किती आले हे 5 1 5 5 चौक 20 7 4 2 5 त्रिक 15 2 17. वजाबाकी केली तर किती 10 तून 5 गेले 5 1 उरले 95 1 18 295. पुढचा शून्य घेतला
7 आणि देऊन पहा काय 8 आणि द्या. 8 एक 8, 8 चोक 32, 7 आले 3, 8 त्रिक 24 आणि 3 27, वजाबाकी केली. किती आले? 10तून 8 गेले 2, 1 आला, 2, 2 आणि 0. परत पुढचा 0 घेतला. आता 6 ने दिला. 6 एक 6, 6 चोक 24, 7 आले 2, 6 त्रिक 18 आणि 2 20, वजाबाकी केली. 4, 1, 7, 1, 1 आणि 0. पॉइंट द्या. परत पुढे 0 घ्या. परत 5 किती येत आहे? 1705. 35 इथे थांबून घ्या, पुढे कंटिन्यू जाईल. किती आले? 586.5 आलं उत्तर. म्हणून बघा मग या ठिकाणी 586.5 kg, सॉरी kg नाही, ग्रॅम, कशामध्ये येईल? ग्रॅम मध्ये येईल. इथे पण काय येईल? ग्रॅम. ग्रॅम. अमोनिया should be evaporated. Ammonia should be evaporated. मराठीत म्हणून बाष्पन करावे लागेल अमोनियाचे. म्हणून 586.5 ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल. थर्मली आणि कॅलरीमीटर दोन आहे शेवट. ओके, हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया, कारण हे सुद्धा कसे आहेत? मोठे आहेत. तर या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा या 5 नंबर चॅप्टरची. ओके, बाय.